मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विकृत अशोक खरातची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. अशोक खरात प्रकरणात समोर येणाऱ्या नेत्यांच्या नावांवरूनही त्यांनी खरमरीत शब्दात टीका केली आहे. तिकीट आणि मंत्रिपद यासाठीच पुढाऱ्यांचा आटापिटा आणि त्यातून सुरू होणाऱ्या बुवाबाजीवर राज ठाकरे नेमकं काय म्हणाले आहेत एकदा बघाच. अशोक खरात प्रकरणातले हिडीस तपशील वाचून शब्दशः गरगरल्यासारखं झालं. अवघ्या काही दिवसांपूर्वीच 19 मार्च 2026ला आमच्या पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यातून महाराष्ट्राला किती सशक्त परंपरा लाभली आहे आणि या महाराष्ट्राने किती अद्वितीय माणसं या देशाला दिली आहेत याचं सादरीकरण केलं होतं. त्यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ते संत गाडगे बाबांपर्यंतचा ते अगदी आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे या सगळ्यांनी मराठी मनाची कशी मशागत केली हे दाखवलं होतं. आणि त्याच महाराष्ट्रात जेव्हा अशोक खरातसारखा नीच माणूस राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो तेव्हा खरंच कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र हा प्रश्न पडतो. ज्या महाराष्ट्रात राज्यकर्ते संतांचा आशीर्वाद घ्यायचे, जिथे लोकमान्य टिळकांसारखे नेते भगवद्गीतेचा अर्थ लावणारा गीता रहस्यसारखा ग्रंथ लिहायचे, ज्या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांसारखे नेते आणि तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्यात संवाद असायचा, त्या महाराष्ट्रातले नेते तर्काला तिलांजली देऊन कुठलं तरी अजब तीर्थप्राशन करण्यासाठी अशोक खरात सारख्याच्या भजनी लागतात हे भीषण आहे. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचा आणि एकूणच विवेकाचा आवाज उठवला जायचा आणि त्यामुळेच डिसेंबर 2013ला महाराष्ट्र विधानसभेत अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक पारित झालं होतं. त्यावेळेस ज्या आमदारांनी हे विधेयक पारित केलं असेल त्यातले अनेक जण आज देखील आमदार असतील आणि त्यातले अनेक जण या प्रकरणात अडकले असतील. हा किती दुर्दैवी विरोधाभास आहे आणि महाराष्ट्राचं किती अधःपतन झालंय याचं द्योतक आहे. हा खराच स्त्रियांचं शोषण करतोय. ते झालं तरी चालेल, पण त्याच्या बदल्यात कुठल्या तरी शक्तीने तो आपलं भलं करेल असा अजब विश्वास आणि यासाठी लागणारा कोडगेपणा हे दोन्ही या राज्यात कुठून आला हेच कळत नाहीये. आधी आमदार खासदारकीची तिकीटं मिळवण्याची धडपड, मग जिंकून येण्यासाठी वाटेल ते, मग मंत्रिपद, ते नाही मिळालं तर सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात भरण्यासाठी आणि शक्यतो निष्ठा विकण्यासाठीची धडपड, मग त्यातून मंत्रिपद मिळालं की झालं, मग पुन्हा ते टिकावं म्हणून धडपड आणि सत्ताधारी रोज नवीन कोणाला तरी आत घेतच असतात. तो जर आला तर माझं काय याची घोर चिंता. यातच महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय भावविश्व अडकलंय. आता या असल्या पोकळ चिंतांमध्ये हे इतके गुंतले आहेत की खरात काय किंवा अजून कोणी आलं आणि त्याने चमत्काराची खात्री दिली की त्याच्या भजनी लागायला हे मोकळे. त्यात हल्ली महाराष्ट्रात काही अधिकारी हे मंत्र्यांचे सगळ्या प्रकारचे सल्लागार आणि नियोजनकार झाले आहेत. त्या अधिकाऱ्यांना पण कसंही करून सत्तेला चिकटून राहायचंय. या सगळ्याचा महाराष्ट्राच्या समाजमनावर काय परिणाम होतोय याचा विचार आता तरी होणार आहे का? माध्यमं सध्या खरात प्रकरणाचा रोज पाठपुरावा करत आहेत हे चांगलं आहे, पण म्हणून त्यांनी जनतेला पुन्हा एकदा आपण कोण होतो याचं दर्शन घडवायला हवं असं मला मनापासून वाटतं. गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून मी हा महाराष्ट्र कोणी घडवलाय याचं दर्शन मुद्दामून करवलं होतं. ती माझी समज काय आहे हे दाखवण्यासाठी नाही, तर आत्ताच्या तरुण पिढीला हे कळावं म्हणून. माझ्या परीने हे काम मी करत राहणार आहेच, पण महाराष्ट्रातील जनतेने विचार करावा. हे असले लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देणार आहात. महाराष्ट्रातील गावागावात आजही कीर्तनं होतात, ज्ञानेश्वरीचं पठण होतं. आजही या राज्यात तर्काचा आवाज मोठा आहे. पण जर तुम्ही या असल्या नाठाळांना आपले नेते मानणार असाल तर महाराष्ट्राचं काही खरं नाही हे नक्की. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की हे प्रकरण आम्हीच शोधून काढलं आणि याचा तपास सुरू केलाय. जर तुम्हाला याचं श्रेय द्यायचं असेल तर मग हे प्रकरण घडत होतं आणि तुमच्या घटक पक्षातील अनेक नावांभोवती संशयाची सुई फिरत आहे, तेव्हा हे सगळं घडत असताना याचा कुठेच सुगावा का लागला नाही म्हणून दोषी धरायचं. माझ्या तर कानावर असं पण येत आहे की कोणाच्या तरी महत्वाकांक्षांचे पंख छाटण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला जातोय. याचा अर्थ असा की एकदा का समोरच्याने शरणागती पत्करली आणि काही काळ तरी कुरघोड्या थांबवल्या की हे सगळं प्रकरण बासनात गुंडाळलं जाईल. माझी माध्यमांना विनंती आहे की तुम्ही या असल्या धोबीपछाडा राजकारणाचा भाग होऊ नका. या असल्या बुवा बाबांना शोधून काढा, त्यांची कृत्य उघडकीस आणा. इतकंच नाही तर खरातला कठोर शिक्षा होईपर्यंत हे प्रकरण शांत होऊ देऊ नका. मुळात आज महाराष्ट्रात अनेक मुलींचं अपहरण होत आहे, ज्याची आकडेवारी सरकार विधिमंडळात देत आहे. ड्रग्ज राजरोस विकली जात आहेत. स्त्रियांच्या शोषणाच्या घटना सर्रास घडत आहेत.
त्यामुळे मुख्यमंत्री महोदय धोबीपछाड राजकारण बाजूला ठेवून या प्रकरणाचा छडा लावा. दैवी शक्तीच्या नावाखाली राजसत्तेच्या आशीर्वादाने जर स्त्रियांचं शोषण होत असेल तर त्याच्या इतकं गंभीर काहीच नाही. आणि याला जर वेळीच आवर नाही घातला तर महाराष्ट्राचं वाटोळं झालं म्हणून समजा. तेव्हा या प्रकरणातले सगळे दोषी शोधून काढा, त्यांना ठेचून काढा. तसं केलं तर आणि तरच तुमच्या भाषणात तुम्हाला संतांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देण्याचा अधिकार आहे, अन्यथा नाही. राज ठाकरे यांनी केलेल्या या पोस्टबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.